नमस्कार. आज आपण स्पेशल महाशिवरात्रीसाठी ढोकळ्याची रेसिपी बनवलेली आहे. आणि तुम्हाला जेव्हा साबुदाण्याची खिचडी खायची नाही किंवा उपवासाचे कुठलेही दुसरे पदार्थ खायचे नाहीत तर तुम्ही असा हलका फुलका आहार नक्कीच ट्राय करू शकता. एकदम स्पंजी ढोकळा झालेला आहे. तर त्यासाठी आपण घेतलेला आहे पाऊण वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा. तर हे दोन्ही साहित्य आपण 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवून घेणार आहोत. तर आता याची छान फाईन पावडर बनवून घेतली की आपण एका भांड्यामध्ये घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण मीठ, 2 चमचे साखर आणि 1 चमचा लिंबूसत्व घातलेलं आहे. आता आपण सोबतच त्याच्यामध्ये 2 चमचे दही घातलेलं आहे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला थोडंसं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं एरवीच्या ढोकळ्यासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचे. आणि आता आपण हे बॅटर तयार झाल्यानंतर 10 मिनिटांसाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर 10 मिनिटानंतर आपण हे बॅटर परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहे. त्याच्यात आपल्याला एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आणि त्याच्यासोबतच आपण घातलेले आहे मिरचीचे तुकडे आणि अद्रक, कारण लसणचा अजिबात आपण वापर करणार नाही आहेत. आणि आता आपण घातलेलं आहे इनोचा 1 पॅकेट. आता नंतर आपण 2 चमचे पाणी घालायचं आणि हे बॅटर जे आहे ना एकदम फास्ट हलवून घ्यायचं. साईडला आपण एका भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. आणि आता कुकरच्या एका डब्याला मी खाली तेलला ग्रीस केलेलं आहे. नंतर हे बॅटर आपण सोडून घेतलेलं आहे. खाली पाणी आपलं उकळत असलेलंच पाहिजे. आणि आता आपण हे 10 मिनिटासाठी वाफवण्यासाठी ढोकळा ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आता साईडला ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवलेली आहे. तर त्यासाठी घेतले आपण खजूर, मीठ, शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक आणि वरतून आपण अर्ध्या लिंबूचा रस पिळणार आहोत. म्हणजे एकदम चटपटीत ही चटणी बनते आपली. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक वाटून घेणार आहेत. म्हणजे आपली एकदम टेस्टी चटणी तयार होणार आहे. तर आता आपला हा ढोकळा आपण चेक केला तर आपला ढोकळा तयार झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.